नक्कीच तुम्हाला समजलं असणार की आम्ही कुठे चाललो आहोत. हो मंडळी, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही शिमल्याला निघालो आहोत. नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूबच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शीतलची अनस्क्रिप्टेड गोष्टी. तर आम्ही चाललो आहोत शिमग्यासाठी कोकणात. तर आमचा पहिला प्लॅन आहे, आम्ही चाललो आहोत संगमेश्वरला, त्यानंतर आम्ही चिपळूणला जाणार आहोत आमच्या गावी. असं आमचा मित्र आहे आदेश व त्यांचे आई वडील, आम्ही असे सगळे त्यांच्या घरी त्यांना आधी सोडणार आहोत, त्याच्यानंतरच आम्ही आमच्या घरी जाणार आहोत. तर रात्रीचे वाजले आहेत 10. आम्ही मुंबईतून 10 वाजता गाडी काढली होती. अशाच गप्पा मारत मारत आम्ही हा रात्रीचा प्रवास सुरू केलेला आहे. तुम्ही हा आमचा प्रवास नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मला नेहमी असाच प्रश्न पडलेला असतो की आपण रात्रीचा प्रवास का पकडतो. मी हे श्रीलासुद्धा विचारलं होतं, पण मला श्री म्हणतो की रात्रीचा प्रवास छान असतो. पण ह्या काय वाक्याने माझं काही पोट भरलेलं नव्हतं. पण नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की नक्की काय कारण असतं की कोकणातली माणसं रात्रीचा प्रवास करतात. गप्पा मारता मारता आणि झोपा काढता काढता हळूहळू आम्ही मुंबईचे रस्ते सोडले आणि तिथून पोचलो आहेत मुंबई गोवा हायवेला. त्यासोबत CNG करतही आम्ही चाललेलोच आहोत. आता बघूया, तोपर्यंत मी एक झोप घेते. झोप काय मला लागली नाही दोघांच्या मित्रांच्या गप्पांमुळे. बघते तर काय आम्ही चिपळूणच्या जवळ आलोच होता. तर आम्हाला CNG बघायचा होता, म्हणून आम्ही CNGसाठी थोडा ब्रेक घेणार होतो. घरातनं तसं जेवूनच आलो होतो, पण CNG बघतोय आता. सकाळचे वाजले आहेत 6. आम्ही उतरले आता चिपळूणमध्ये आहोत. इकडे CNG भरण्यासाठी बघा कितीला आहेत. सगळे चाकरमानी शिमग्यासाठी रेडी आहेत शिमग्यासाठी. अजूनही खूप ऑन द वे आहेत. लोक खूप दिसत आहेत. रस्ताही गजबजलेला आहे चांगल्यापैकी. मजाच आहे. किती जंगल आहे ना. रात्री बसलो होतो आम्ही 12:30. आम्ही ऑलमोस्ट संगमेश्वरला पोचलो आहे. संगमेश्वरमध्ये तेरे गावामध्ये आम्ही आलेलो आहोत. आता आमच्याकडे टाईमच झाला आहे 7-7:30. खूप लवकरच पोचायचं होतं, पण उशीरच झालेला आहे. आम्ही आता त्यांना सोडलेलं आहे आणि आमचा विचार झालेला आहे. तो विचार करता करताच मी हे जे निसर्ग सौंदर्य बघत होते. वाव, किती छान वाटतात ना हे सगळं. आणि खूप धुकं होती. अजूनही धुकं आहे. मला अजून कळत नाही कशी काय धुकं आहे. किती छान सौंदर्य आहे ना. पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. घरं अशी शांत वाटत आहे. आजूबाजूला गाणीही लावली होती. मी त्यांना अशी डोळ्यात भरून घेत असते निसर्गाचं सौंदर्य. सो आम्ही आता निघालो आहोत चिपळूणला जायला. आम्ही जाऊन त्यांच्या घरात सोडलं आणि आम्ही आता विचार केला आहे की आपण चिपळूणला जाऊया. खरंच
सुरू झालेलं आहे. त्याप्रमाणे आम्हाला लवकर आठवून 11 वाजता गावात जायला हवं होतं. आम्ही लेट पोचलो. त्याच्यामुळे आम्ही आता ठरवतो आहे की आपण आता दुपारी जाऊया, कारण दुपारी खूप छान प्रोग्राम असतो. तर आम्हाला झोपही भेटेल, कारण आम्ही रात्रीभर जागरणही केलेलं आहे. शिवनी पण भरपूर गाडी चालवली आणि खूप फास्टमध्ये काढलेली आहे. त्याच्यामुळे त्याला आरामाची गरज आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवले की झोपूया, आराम करू, खाऊया आणि मग 2-2:30 वाजता निघूया. दुपारचे 12 वाजले आहेत आणि आम्हाला चहा प्यायला काही वेळ भेटला नाही, म्हणून आम्ही ठरवलं की आपण आज 12च वाजले आहेत तर आपण जेवण करून घेऊया. आणि काही देवीच्या पाया पडायला जायचं होतं, म्हणून आम्हाला व्हेज खाणं गरजेचंच होतं. त्याच्यामुळे आम्ही व्हेज थालीच मागवली आणि जेवण करून दुपारी 2:30 वाजता तयारी करून आम्ही चिपळूणच्या एस टी डेपोजवळच एक रूम घेतला आहे आणि तिथेच आम्ही राहणार आहोत आजच्या रात्र तरी. त्या रूमच्या बाजूला खूप छान छान मनी प्लॅन्ट्स होते, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती होते. तर मी यावेळी बघता बघताच मी पण हे पाहिलं की या लॉजच्या आजूबाजूला खूप सारी छान छान झाडं होती. मी त्याचा टाईमपास करत राहिले आणि आम्ही रूममध्ये झोपणार आहोत आणि दुपारी 2:30 वाजता गावात जायला रेडी होणार आहोत. तर नक्की तुम्ही हा पार्टचा दुसरा पार्ट नक्की बघा आणि सोबत राहा.